हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच राहा. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर कामं वगैरे आवरून घेतलेली आहे मी पहिले. आता कामाचा व्हिडिओ तर काढला नाही आणि साबुदाणा वगैरे बनवला तर दाखवलंच तुम्हाला. आणि साबुदाणा वगैरे सगळं खाऊन झालं, सगळे कामं झाले माझे. आणि आता अंघोळ बिंघोळ होऊन सगळे कामं होऊन तयार आहे. आणि आता म्हटलं थोडे कपडे आहे मशीनवर शिलाई मारायचे आहे, तर 2-3 कपडे शिलाई मारून देते. आता पाहते बसणं होते की नाही बसणं होत. तर आता नेहमी तर मी म्हणजे सांगू नाही शकत, कमरेचा त्रास आहे म्हणून. तर बघते आता होते की नाही आता. तर मी आंघोळ झाल्यावरच कपडे मशीनमध्ये टाकून दिलेले होते आणि मग मशीनमधून झाले कपडे ते धुवून. आणि धुवून झाल्यानंतर आमची मशीन कशी ॲटोमॅटिक नाही आहे, अशी म्हणजे हाताने पाणी सोडावं लागते आणि टाकावं लागते, तर त्याच्यामुळे त्याच्यातही वेळ जाते. ॲटोमॅटिक मशीन असली तर कसं ॲटोमॅटिक पाणी घेते आणि पाणी सोडते, कपडे ड्राय होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष नाही द्यावं लागत. पण आमची अशी साधी सेमी असल्यामुळं पाणी बदलावं लागते, 3 वेळा मशीनजवळ जा, असे कामं राहतेच. तर मग झाले कपडे वगैरे निघाले, म्हटलं वाळू टाकून दिले मग. आणि पावसाचं वातावरण खूप झालं आहे तर कपडेही आजकाल वाळत नाही. आणि आमच्याकडे पाऊस चालूच आहे आणि ड्राय झाल्यामुळं तर म्हणजे थोडे सुकून जाते म्हणा, पण तरी एकदम कडक वाळतच नाही, ओलसरच राहते. तर मग मी रात्रीचे फॅनमध्ये वगैरे टाकत असते, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इकडल्या गॅलरीत तशी आमच्या ऊन जास्त येते तिकडल्या गॅलरीपेक्षा. तर कपडे वगैरे झाले मग वाळू टाकून माझे. आणि आता साबुदाणा बनवते. मी व्हिडिओची सुरुवात केली होती तर ते साबुदाणा बनवल्यानंतर केलेली होती आणि नंतर तुम्हाला दाखवत आहे साबुदाणा. आणि माझा साबुदाणा पण खाऊन झालेला होता. तर बघा, साबुदाणा बनवला आणि खाऊन पण घेतला होता मी आणि नंतर व्हिडिओची सुरुवात केली. तर मग आता म्हटलं कपडे होते खूप दिवसाचे, माझा ॲक्सिडेंट व्हायच्या आधीपासून माझे टॉप शिलाई मारायचेच होते, मशीनवरच ठेवून होते. तर मग ते ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळं मग माझं ते करणं झालंच नाही. ते कपडे पडूनच्या पडून असले म्हणजे मग टेन्शन राहते ना, किती दिवसाचे ते टॉप मग घालण्यातही नव्हते येत. तर चला म्हटलं आज थोडं म्हणजे इच्छा आहे तर मग म्हटलं टॉप शिलाई मारूनच घ्या, गोळ्या वगैरे घेऊनच घेतलेल्या होत्या मी. तर मग मशीन असली ना असं म्हणजे हे होते, चांगलं काम होते घरी. मशीन असली तर आपण शिलाई मारू शकतो. पहिले कशी मी ब्लाऊज वगैरे शिवत होती, ब्लाऊज शिकली मी, ड्रेस पण शिकली, ब्लाऊज पण शिकली. म्हणून मी हे नवीन मशीन घेतलेली होती. आणि मशीन घेतली ना मग ते माझ्या ब्लाऊज वगैरे हे ते शिवत होती तर ते मानेमध्ये गॅप आली होती. मग त्याच्यामुळं मी मशीनवर काम करणंच सोडून दिलं. तर मग तरी आता मशीन आहे तर फायदा आहे, आपलेच कपडे शिलाई मारणं हे ते होते. कारण की टेलरकडे नेलं तर साधी शिलाई जरी मारतो म्हटलं पेटीकोटवर ड्रेसवर तर 25 रुपये 30 रुपये टेलर घेते. तर तेवढाच फायदा होते आपला, पैसे वाचवून जाते. आणि मशीन म्हणजे वाया जाणारी काही चीज नाही आहे. तर मग आम्ही पूर्ण कपडे माझे शिलाई वगैरे मारून घेतले. आणि पॅन्ट हे ते पूर्ण ए टू झेड कपडे मी शिलाई मारून घेते. आणि कधी काही शिवायचं असलं ते पण शिवते. शिकली तर खूप आहे मी. बॅगा शिकली आहे, हँडल बॅग आपली, काय म्हणते ट्रॉली बॅग, हे हँडबॅग पूर्ण शिकलेली आहे. पण काहीच फायदा नाही आहे, कारण की ते मानेमुळं पाठीमुळं काही काम जास्त होतच नाही. कारण की 2 पैशाचं काम करणं आणि 5 पैसे जीवाला लावणं असं होते. त्याच्यामुळं मी मग हे काम जास्त करत नाही. आणि आपल्याला असं वाटते 2 पैशाचा सहारा झाला पाहिजे, म्हणून मग आपण कसं काम शिकतो कोणतंही. लालच एक मनात आपल्या म्हणजे पैदा होते की नाही बा 2 पैसे कमावले आपण तर घरात सहारा करू. पण ते कधी कधी काय होते, आपण चितलं म्हणजे जसं चितून ठेवतो आपण ते घडतच नाही आपल्यासोबत, आपलं उलटंच होऊन जाते. आता मी तसं म्हणूनच शिवण क्लास वगैरे हे ते केला होता की बा नाही आपल्याला 2 पैशाचा सहारा होईल, पण ते काहीच नाही, ते काम उलटंच झालं. थोडे दिवस शिवलं आणि मानेमध्ये गॅप येऊन गेली. आणि हे बघा आमच्या इथं नवरात्राची तयारी चालू आहे, गरबा वगैरे लेडीज म्हणजे शिकत आहे. आणि मी तर नाही शिकत आहे सध्या, कारण की माझ्या कमरेमुळे. तर मी म्हटलं चला थोडा व्हिडिओ तुमच्यात टाका. गाणं काही टाकलं नाही मी, कारण की कॉपीराईट येते गाणं जर आपण व्हिडिओमध्ये घेतलं तर, म्हणून त्याच्यामुळं गाणं नाही टाकलं मी ते. तर मग मी तिकडून आली, गरबा बाया करत होत्या प्रॅक्टिस, तर मग पाहत होती मी.
आणि ते वगैरे झाल्यानंतर मग मी भांडे वगैरे घासून ठेवलेले होते. आणि कसं सकाळच्या कामाचा व्हिडिओ मी टाकलाच नव्हता आज, जसं झाडू पोछा भांडे ते याचा म्हणजे जास्त व्हिडिओ बनवलाच नाही मी, जास्त काय बनवलाच नव्हता. मी आंघोळ झाली आणि तेव्हापासूनच व्हिडिओ सुरुवात केली होती दुपारपासून. आणि काल हे पण गुरुवार पण होता उपवास माझा. तर भांडे तसेच पडून होते, भांडे वगैरे लावले. आणि माझी सवय आहे, भांडे लावले की मी तिकडे चाय मांडून घेते. मग मी चाय मांडून घेतला, चाय पिली की मग फ्रेश वाटते थोडं. आणि उपवास पण होतात. मग नंतर झाडू वगैरे मारून घेतला संध्याकाळचा. आणि नंतर करायची होती मला मग स्वयंपाकाची सुरुवात संध्याकाळच्या, कारण सकाळी तर स्वयंपाकाचा व्हिडिओ मी बनवलाच नव्हता काल. तर मला करायची होती आलू वांग्याची भाजी. तर मग म्हटलं आता स्वयंपाक वगैरे करून घ्या. आणि तुम्हाला आता सांगितलंच आहे आरतीला, तर मग काल गुरुवार होता तर मी आरतीला काही गेलीच नव्हती. आणि तुम्हाला नाही का परफेक्ट रेसिपी मी दाखवू शकत नाही, कारण माझ्याकडे कसं ते छोटं स्टँड नाही आहे. छोटं स्टँड जर असलं तर कसं गॅस ओट्यावर ठेवून त्याला मोबाईल लावून मग ते परफेक्ट रेसिपी दिसते. तर बरोबर म्हणजे मग रेसिपी बनवता येते आपल्याला. पण स्टँड नसल्यामुळं आता दुरूनच मग मोबाईल लावून स्टँडला, मोठ्या स्टँडला लावून मी व्हिडिओ दाखवते. जर हातात घेतला आपण मोबाईल तर तो कसं जास्त हालते ना, तर मग ते कसं असं म्हणजे वेगळंच वाटते, दिसत नाही बरोबर गंजातलं वगैरे. तरी मी थोडंफार जेवढं माझ्याकडून होते तेवढं म्हणजे दाखवत असते रेसिपी करताना. आता एवढ्यात तर मी काही बनवलंच नाही. एखादा महिना झाला अजून मी कोणती रेसिपी वगैरे नाही टाकली, फक्त स्वयंपाक बनवते तर असं दुरूनच व्हिडिओ दाखवते. तर मी तो जेव्हा स्टँड घेईल ना तेव्हा परफेक्ट रेसिपी दाखवत जाईन तुम्हाला. आणि आता भाजी करून घेते. तर माझे मिस्टर म्हणे आलू वांग्याची भाजी आणि भातच कर म्हणे, पोळ्या काही टाकू नको म्हणे. माझ्यासाठी 2 पोळ्या होत्याच दुपारच्या, म्हणून मी पोळ्यांचं काही टेन्शन घेतलंच नाही. मला जसं म्हणजे उपवास आहे तर बा पूर्ण स्वयंपाक पाहिजे, वरण भात भाजी पोळी असं काही नाही. माझा उपवास असला तरी मी काही खाऊन घेते, असं काही नाही. आणि आलू वांग्याची भाजी तर मला जास्तच आवडते. आणि हे बघा आलू वांग्याची भाजी करत आहे. तर ते मसाला तयार झाल्यावरच मी व्हिडिओ दाखवला तुम्हाला, कारण की ते मोबाईलचा प्रॉब्लेम सांगितलाच तुम्हाला स्टँडचा. नंतर आणि मला एवढी आलू वांग्याची भाजी आवडते की बस, भात आणि आलू वांग्याची भाजी असली तर माझं जेवण एकदम होऊन जातं. मी कुठे जाईनही ना लग्ना बिग्नात तर मला आलू वांगी जास्त आवडते. तर झाला माझा मग स्वयंपाक म्हणजे भाजी झाली. आणि नंतर मला भात मांडायचा होता. आणि भात काय पटकनच, भाजी भात म्हटलं की मग कसं स्वयंपाकाचं टेन्शन नाही वाटत. पोळ्या टाका हे टाका, गरमीमुळं मग पोळीचा त्रास होते. मला गरमी एवढी होते स्वयंपाक करताना. आणि आमच्या किचन छोटी असल्यामुळं कसं तिथे फॅन नाही लावता येत, त्याच्यामुळं मग जास्तच गरम होते. ॲडजस्ट फॅन आहे पण तोही लावला तरी जास्त एअर बाहेर निघत नाही, कारण की असं पॅक असल्यामुळं. तर खूप गरमी होते. मग मी म्हटलं चला टेन्शन वाचलं पोळ्यांचं. आणि पोळ्या नाही टाकायला लागल्या म्हणजे त्याची एक खुशीच होऊन जाते चांगली. तर चला हा होता आजचा असा व्हिडिओ माझा. मी करते व्हिडिओची इथेच एंड. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर असेच छान छान व्हिडिओ माझे येत जाईल. आणि तुम्ही नक्की कमेंट करत जा, म्हणजे व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला. तुमच्यामुळं कसा मला अजून प्रोत्साहन चांगलं येऊ शकते. मी चांगले चांगले व्हिडिओ असे बनवू शकते तुमच्यासाठी. आणि मी तर सांगितलं आहे शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवते म्हणून. तर शॉर्ट व्हिडिओ माझे बघत जा. तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. झाला माझा स्वयंपाक.